महाराष्ट्रातला अजून एक प्रवेश होऊ नये म्हणून अनेकांनी अनेक प्रयत्न केले, पण ते प्रयत्न फोल ठरवून माजी आमदार अपूर्व हिरे आता प्रवेश करतायत। आता तीन जे प्रमुख प्रवेश झाले त्या मी प्रवीण मानेच्या बरोबर ज्यांचे प्रवेश झाले असं मी घोषित करतो, कारण आपण तुम्ही इथे येऊन माननीय अध्यक्षांकडून प्रवेश करणं हे डिफिकल्ट झालं ना। नाव असतो मयूर दादा पाटलांचा झाला, बाबासाहेब चौधरीचा झाला, राजेश दामदार माननीय तालुका अध्यक्ष इंदापूर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, माननीय श्री अमोल मुळे पुणे जिल्हा संपर्क म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अनिकेत निंबाळकर युवक अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, श्री समर्थभाई सय्यद उपाध्यक्ष पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, यादी मालेगावची आल्या श्री संजय श्री योगाराव लावड माननीय संचालक सहकारी सहकारी योजना, श्री संजय निंबाळकर म्हणजे पंचायत समिती इंदापूर, श्री विजय घोगरे व्हाईस चेअरमन खंडी विकास संघ इंदापूर, श्री चांगदेव ढोके सरपंच अगोती नंबर 2 व 3, श्री अमरसिंह पाटील सरपंच होई, कसरे तुम्ही 7 वाजता काय कोणाचा प्रवेश आहे ना, यशवंत कसरे सरपंच होई, शुभम शिंगाडे माननीय युवक जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अप्पासाहेब गायकवाड अध्यक्ष परिवर्तन फाउंडेशन भिवंड, तुकाराम गोलांडे माननीय चेअरमन ज्योतिर्लिंग विविध कार्य समिती तळाशी, भारत भोंगाणे माननीय संचालक सोनाई कृषी प्रक्रिया कारखाना माननीय चेअरमन विविध कार्य गंगावळ विकास आढाव। पण आता पाहतोय माजी आमदार अपूर्व हिरेंचा भाजपामध्ये प्रवेश झालेला आहे। या ठिकाणी चंद्रकांत पाटील आणि रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्ष प्रवेश या ठिकाणी पार पडतोय। आपले प्रतिनिधी चेतन ननावरे आपल्या सोबत जोडले। चेतन, आपण पाहतो या ठिकाणी अपूर्व हिरेंचा भाजपात प्रवेश झालेला आहे। निश्चितच मेघना, अपूर्व हिरे असतील किंवा प्रवीण माने असतील हे दोन महत्वाचे प्रवेश महायुती आणि एकंदरीत भाजपसाठी मानले जात आहेत। कारण विशेषतः इंदापूरमध्ये जर पाहिलं असेल भाजप आता आपली पायमुळे विस्तार करताना पाहायला मिळत आहे, तर दुसरीकडे नाशिकमध्ये सुद्धा एका पाठोपाठ एक सुधाकर बडगुजरांनंतर आता हा दुसरा मोठा अपूर्व हिरेंच्या रूपामध्ये प्रवेश मानला जात आहे। त्यामुळे नाशिक महापालिका जिंकण्यासाठी आणि 2029 मध्ये विधानसभेची तयारी करण्यासाठी भाजप आतापासूनच मैदानात उतरल्याचं म्हणता येईल। कारण विशेष करून ज्या ज्या ठिकाणी महायुतीचे उमेदवार पहिल्या क्रमांकावरती जिंकून आलेले होते त्या ठिकाणचे दुसऱ्या क्रमांकाचे महाविकास आघाडीचे जे उमेदवार होते त्यांना आता भाजप आपल्या सोबत घेताना पाहायला मिळत आहे। त्यामुळे 2029 मध्ये एका हाती सत्ता मिळवण्यासाठी भाजप एकला चळवळीची तयारी करते की काय अशी चर्चा आता सुरू झालेली आहे। मात्र तत्पूर्वी येत्या 4 महिन्यामध्ये ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्यामध्ये मात्र भाजप पुन्हा एकदा मोठा भाऊ म्हणून समोर येण्यासाठी आता मोठ्या प्रमाणात मोठे राजकीय प्रवेश करताना पाहायला मिळत आहे। जी नक्कीच, धन्यवाद चेतन आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। माजी आमदार अपूर्व हिरेंचा भाजपात प्रवेश, नाशिकमधील राष्ट्रवादींच्या अपूर्व हिरेंचा भाजपात प्रवेश। कोण आहेत अपूर्व हिरे आपण पाहतोय ग्राफिक्सच्या माध्यमातून। नाशिक पालिकेत 2 वेळेस महात्मा गांधी विद्या मंदिर शिक्षण संस्थेचे समन्वयक, नाशिक पालिकेत 2 वेळेस नगरसेवक म्हणून आलेले, नाशिक शिक्षक मतदारसंघ 2012 मध्ये विजय झाला, माजी मंत्री स्वर्गीय व्यंकटराव हिरे यांचे नातू, आरोग्यमंत्री पुष्पाताई हिरे यांचे नातू। हिरे कुटुंब नाशिकमधील एक महत्त्वाचं राजकीय घराणं, कर्मवीर भाऊसाहेब हिरेंच्या कुटुंबातील सदस्य। अपूर्व हिरे यांचे भाऊसाहेब हिरे हे पंजोबा।
लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.